वेलकम बॅक टू चॅनल गाईज. मी तुमचा आपला करते आणि मी तुम्ही स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि जसं तुम्ही बघितलं असाल आपले थोडेसे सिनेमॅटिक शॉर्ट्स बस मधले आपण तुम्ही बरोबर विचार करता. आपण निघालोय गावाला जायला. आपण जाणार आहोत देवगडला. ज्यांनी माझे जुने ब्लॉग बघितले असेल त्यांना माझं गाव माहिती असेल. ओके, तर तिथे चाललो आहे आम्ही आता. तर लेट्स सी कसं होतं. आणि आता जेवण वगैरे झालेलो आहे, तुम्ही जसं बघितलं. ओके, आणि पुढचा प्रवास बघूया कसा होतो. सिनेमॅटिक शॉट्स काढता नाही आले बाहेरचे थोडेसे, कारण अंधार आहे ना त्याच्यामुळे. पण मी बघतो थोडेफार काढणार आणि बघा तुम्ही ते मजा करा. लेट्स सी कसा आपला प्रवास होतो पुढे. कुठल्या टिपिकल इंडियन मॉम. तसं तर इथे थांबलोय अशा जागेवर आता सध्या. हे बघा बसेस बघा, फक्त बसेस बघा जिथं आम्ही थांबलोय तिथं. धाड तीन तीन सेम बसेस लागलेत. तीन तीन सेम बसेस. बाजूबाजूला दोन ठाणेश्वर लागल्यात. बाजूला दोन ठाणेश्वर लागल्यात गाईस. ही आमची नाही, ती आमची आहे. दोन ठाणेश्वर एकदम बाजूबाजूला लागल्यात. आणि एक इकडे लागलेली, ती आत्ताच गेली, जस्ट इकडे लागलेली. आणि अशा प्रकारे आम्ही जेवायला थांबलेलो या जागेवरती. आम्ही तर काय आतमध्ये जेवलो, थोडंफार बाहेरने घेतलं आणि जेवलो प्रॉपर. कारण तुम्हाला माहिती आहे इंडिया यायला मम्मी सोबत असली का मग ती आणणारच काहीतरी सोबत. असा एक एकटा आला किंवा कोण मित्र आला किंवा सोबत आपल्या एजचा कोणतरी असेल तर आपल्या एजचा कोणतरी असेल तर आपल्याला हॉटेलमध्ये वगैरे बाहेर खाता येतं मस्तपैकी. पण मम्मी सोबत असेल ना, तेव्हा ती काहीतरी आणणारच बनवून. आणणार म्हणजे आणणारच. पण त्याच्यात प्रेम असतं वेगळंच. हे काय सोडा बिड्या मारून बनवतात. आणि पैसा पण एवढा घेतात ना भाई, विचारू नका. लेट्स गो. बघा जर्नी कशी होते गाईस. गाईस आता जेवण झालेलो आहे. आता निघेल गाडी 10 मिनिटात. लेट्स गो. चिपळूणच्या पुढे गाडी चहा प्यायला थांबलेली. आता निघतोय परत चिपळूणच्या पुढून चहा वगैरे पिऊन. आता वाजता रात्रीचे 3 वाजता आता.
झोप उडली तरळा आल्यावरच. आता नांदगाव आलाय. हे बघा काही झाडपिळातलं स्वामी समर्थांचं मठ, श्री स्वामी समर्थ. हे बघा इथे थांबलेली गाडी, ते काहीतरी असतं त्यांचं, त्याच्यामुळे थांबलेली गाडी. आणि आता याच्यानंतर थोडीशी बघा सिनेमॅटिक